तर आता सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही साडी नेसणार, सणासुदीच्या दिवस झाल्यानंतर लग्नसरा पण राहते. तुम्हाला कुठे कार्यक्रममध्ये वगैरे जायचं झालं, साडी घालायचं राहिलं तर तुमच्या साडीवर तुम्ही गोल्डन साडी ब्लाऊज न घालता तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकता. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसं सजेस्ट करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व ग्रेट. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. हे आहे सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्हाला साडी सजेस्ट करतात. कोणत्या साडीवर कोणतं ब्लाऊज घालायचं आहे नक्की या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. पण मी तुम्हाला सांगते की आपल्या साडीमध्ये खूप सारे पॅटर्न असतात. कॉटन, कांजीवरम, पैठणी, जॉर्जेट, शिफॉन, क्रेप अशा पॅटर्नच्या खूप साऱ्या पॅटर्नच्या साड्या असतात. तुम्हाला कोणत्या साड्या तुम्हाला सणासुदीच्या दिवसामध्ये सर्वात जास्त महिला ही पैठणी, कांजीवरम आणि कॉटन साडी ही सजेस्ट करतात. तुम्ही या सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्कीच घालू शकता कॉटन साडी आणि कांजीवरम पैठणी साडी नक्कीच घालू शकता. पण या साडीवर तुम्हाला कोणत्या कलरचा ब्लाऊज तुम्ही घालू शकता, कारण कॉन्ट्रास्टवाला तर तुम्ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. पण मी तुम्हाला सांगते की आपल्या या साडीला मॅचिंग ब्लाऊज असतातच. नाहीतर मग सेकंड ऑप्शन असते सोनेरी कलरचा ब्लाऊज म्हणजेच गोल्डन कलरचा ब्लाऊज. तर ते कसं राहते की आपल्याला साडीवरचं मॅचिंग ब्लाऊज कधी कधी असते की कधी फिट होऊन जातात, कधी लूज होऊन जातात. या विचार असतो. आपल्याला कधी प्लेनवाला ब्लाऊज आपल्याकडे अवेलेबल असते, पण प्लेनवाला ब्लाऊज आपल्याला कोणत्या साडीवर कसं घालायचं आहे, कसं कॉम्बिनेशन करायचं आहे तर मी या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचाच आहे आणि व्हिडिओला स्किप करू नका. तर फर्स्ट साडी आहे येलो कलरची साडी. येलो कलरच्या साडीवर खूप सारे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असतात, कारण की आता काय येतं की येलो कलरच्या साडी सहजासहजी हळदीस फंक्शनमध्ये पण घालते आणि शुभ कामामध्ये पण येलो कलरची साडी घातली जाते. पण कसं आहे की येलो कलरच्या साडीवर ग्रीन कलरचं येलो कलरचंही जास्त करून कॉन्ट्रास्ट म्हणून ब्लाऊज घालतात. ते व्यतिरिक्त तुम्हाला घालायचं राहिलं तर मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही ब्लॅक कलरचं ब्लाऊज छान दिसतात, कारण की ब्लॅक कलरचा तुम्ही ब्लाऊज घालानंतर ते उठून दिसेल येलो कलरची साडी. आणि येलो कलरची साडीवर तुम्ही ब्लॅक कलरचं ब्लाऊज घालानंतर तुम्ही म्हणजे सिल्वरवाली ज्वेलरी करा, जेणेकरून तुमच्या ज्वेलरीच्या याच्याने तुमची साडी उठून दिसेल, ब्लाऊज उठून दिसेल आणि तुम्ही पण उठून दिसाल. तर तुम्ही ब्लाऊज ब्लॅक कलरचा येलो कलरच्या साडीवर घालत असाल तर तुम्ही शक्यतो तुम्ही सिल्वर कलरची ज्वेलरी घालू शकता. आता राहिले की येलो कलरच्या, आता तुम्ही खूप जणांकडे रेड आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन करतातच, ते कॉमन झालाय. आपल्याला आणखी युनिक करायचं राहिलं तर तुम्ही जे पर्पल कलरच होतात, पर्पल कलरचा ब्लाऊज तुम्ही घालू शकता. आता खूप ट्रेंडमध्ये येलो कलरचा ना पर्पल कलरचा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, तुम्ही घालू शकता. आणि आकाशी कलर पण घालू शकता ब्लाऊजवर. तुम्ही एक कॉम्बिनेशन करू शकता येलो कलरच्या साडीवर आणि साडी ही उठून दिसणार, नक्कीच उठून दिसणार. आणि त्याच्यावर तुम्हाला सांगते की त्या ब्लाऊजवर पर्पल कलरच्या साडीवर पर्पल कलरच्या ब्लाऊजवर येलो कलरच्या साडीवर घालायचं राहिलं तर तुम्ही गोल्डन कलरची ज्वेलरी घाला, जेणेकरून तुम्ही आणखी उठून दिसेल. आणि ब्लॅक कलरचे ब्लाऊज घालत असेल सिल्वर आहे रेड कलरची साडी. आता रेड कलरच्या साडीमध्ये खूप सारे ब्लाऊज आपण कॉन्ट्रास्ट करू शकतो, कारण कसं राहते. आता मी तुम्हाला सांगते, रेड कलरची साडी ही कॉटनची असो की जॉर्जेट असो, वेगवेगळ्या पॅटर्नची साडी असते आणि त्या पॅटर्ननुसार आपण ब्लाऊज शिवलेलं असते. आता कसं आहे की आपण कॉटनच्या साडीवर रेड कलरची साडी, आता प्लेन साडी असेल त्याच्यात बॉर्डर वगैरे नसेल तर तुम्ही ब्लॅक कलरचे ब्लाऊज घालू शकता. ब्लॅक कलरचे ब्लाऊज कोणाही साडीवर सजेस्ट होते आणि कोणाही साडीवर घातले जाते आणि ते कॉमन कलर राहते ब्लॅक आणि रेड. आता रेड कलर साडीवर तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज शिवू शकता, येलो कलरचा ब्लाऊज शिवू शकता, येलो कलरचा कॉन्ट्रास्ट करू शकता ब्लाऊज रेड साडीवर, ते खूप सुंदर दिसेल. आणि रेड कलर साडी ही कोणत्या स्किन टोन नुसार चाललं जाते. स्किन टोन तुम्ही सावळे असेल नाहीतर फेर असेल तर तुम्ही त्या रेड कलरची साडी उठून दिसेल आणि थोडे फेर पण दिसेल. तर नक्कीच तुम्ही रेड कलर साडीवर येलो कलरचा ब्लाऊज शिवा, नाहीतर मग ग्रीन कलरच्या. या कॉम्बिनेशन नुसार खूप सुंदर दिसेल. आणि त्याच्यावर हिरवा चिवडा नाहीतर मग गोल्डन कलरची ज्वेलरी नक्कीच घाला. गोल्डन कलरची ज्वेलरी वगैरे घाल्यानंतर आणखी उठून दिसेल साडी. तर तुम्ही नक्कीच ह्या कलरचं कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट शिवू शकता ब्लाऊज. थर्ड साडी ग्रीन साडी.
आता ग्रीन साडीवर खूप सारे घातल्या जाते. ही ग्रीन कलरची साडी ही खूप शुभ कामात घातली जाते, लग्न सरामध्ये घातली जाते, नाहीतर मग सणासुदीच्या दिवसामध्ये पण घातली जाते. तर तुम्ही सणासुदीच्या दिवसामध्ये गणपती पूजामध्ये, गौरी पूजामध्ये ग्रीन कलरची साडी ही अतिशुभ मानली जाते. म्हणजे सौभाग्यवतीची साडी असतात हिरवा कलर. कोणता कलर? सुहागनचा कलर हा हिरवा कलर असतात. तो सर्वात जास्त महिला ही हिरवा कलर घातल्या जाते शुभ कामामध्ये. आता गौरी पूजन वगैरे येत आहे, नवरात्रामध्ये पण तुम्ही घालू शकता ग्रीन कलरची साडी. तर ग्रीन कलरच्या साडीवर कोणता कॉन्ट्रास्टचा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता? तर तुम्हाला सांगते, येल्लो कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असते ग्रीन साडीवर, आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. मला युनिक कलर सांगते, पिंक कलर. पिंक कलर तुम्ही घालू शकता, कारण की पिंक कलरने हे थोडं रिच लुक दिसते आणि स्टायलिश लुक दिसते. तर तुम्ही या सणासुदीच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्ही ग्रीन कलरच्या साडीवर पिंक कलरचं कॉम्बिनेशन नक्कीच करा आणि घाला. आणि त्याच्यावर घालायचं राहिलं तुम्ही ज्वेलरी, तर तुम्ही ज्वेलरी गोल्डन कलरची घालू शकता. राहिलं तर तुम्ही मुकडा पण घालू शकता. मुकडा हा ग्रीन कलरच्या साडीवर आणखी उठून दिसते. आणि हिरव्या कलरचा चुडा घालायला विसरू नका, नक्कीच घाला तुम्ही हिरव्या कलरचा चुडा. आणखी तुम्ही तुमच्या सौंदर्याला आणखी चार चांद लागेल आणि आणखीन उठून दिसेल. आणि गणपती उत्सवाला तुम्ही हिरव्या कलरची साडी घालत असाल तर तुम्ही सहावारी पॅटर्न मधून पण घालू शकता साडी. 6 काष्टावाली म्हणजे नऊवारी सारखी पॅटर्न वाली साडी पण घालू शकता, जेणेकरून तुम्ही गणपती पूजामध्ये आणखी उठून दिसालच. तर नक्कीच हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज करूनच घालू शकता. साडी ही व्हाईट कलर साडी. आता व्हाईट कलरची साडी ही श्रावण महिन्यात घातली जाते. श्रावण महिन्यामध्ये नाहीतर मग अदर दिवसामध्ये पण घातली जाते व्हाईट कलरची साडी. व्हाईट कलरची साडीमध्ये क्रीमिश कलर येतात, कलर कॉम्बिनेशन नुसार येतात. तर तुम्ही नक्कीच ते घालू शकता. व्हाईट कलर साडीवर मी तुम्हाला जास्त करून गोल्डन कलरचा ब्लाऊज घालतात. गोल्डन कलरचा ब्लाऊज न घालता तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज घालू शकता. ते आणखी उठून दिसेल, आणखी छान दिसेल. तर तुम्ही ग्रीन कलरचा, पिंक कलरचा, नाहीतर मग येलो कलरचं, रेड कलरचे असे कॉम्बिनेशन नुसार तुम्ही व्हाईट कलरच्या साडीवर घालू शकता, जेणेकरून तुम्ही आणखी उठून दिसा, आणखी छान दिसा. आणि गोल्डन कलरची ज्वेलरी, मुखडा वगैरे सर्व ज्वेलरी वगैरे घातल्यानंतर आणखी उठून दिसते. तर तुम्ही नक्कीच हा लुक करून बघा. नंतर आहे तुमचं ते तुम्ही साड्या वगैरे घालत असाल तर महाराष्ट्रीयन लुक करत असाल तर तुम्ही जुडा घाला, मुकुडा घाला आणि छान दिसा. आणि बँगल्स वगैरे घालायचं तर तुम्ही शक्यतो तुम्ही ग्रीन कलरच्या बांगड्या घाला, जेणेकरून ग्रीन कलरचा चुडा आणखी उठून दिसेल साडीवर आणि आणखी तुम्ही छान दिसाल. तर एवढे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही घालाल आणि तुम्ही या टिप्सनुसार घालाल तर तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल, छान दिसाल. आणि सणासुदीच्या दिवसामध्ये या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी तुम्हाला आवडत सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत धन्यवाद.